नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. देव उठणी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका या 7 गोष्टी. जाणून घ्या काय करावे आणि काय करू नये. देव उठणी एकादशीचा दिवस विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशीच्या पूजेसाठी खास मानला जातो. मात्र या दिवशी काही कामे निषिद्ध असतात. पाहुयात या संदर्भात सविस्तर माहिती. कार्तिक महिन्यात येणारी देव उठणी एकादशी विष्णूच्या पूजेसाठी खास मानले जाते. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू झोपेच्या योगातून 4 महिन्यानंतर उठतात. हा दिवस देवोत्थान एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी म्हणूनही ओळखले जाते. देव उठणी एकादशीच्या दिवशी काय करू नये. देव उठणी एकादशीला रात्री झोपू नये. असे मानले जाते की या दिवशी विष्णूची मूर्ती किंवा चित्रासमोर बसून भजन, कीर्तन आणि जागृती केल्याने विष्णूची असीम कृपा राहते. एकादशीच्या दिवशी पान खाऊ नये. असे मानले जाते की सुपारी खाल्ल्याने मनातील रजोनिवृत्तीची प्रवृत्ती वाढते. या साधकाने सात्विक नीतिमत्ता ठेवून विष्णूची साधना करावी. एकादशीच्या दिवशी इतरांची निंदा करणे आणि वाईट करणे टाळा. असे केल्याने जीवनात नकारात्मकता वाढू शकते. असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी पाठ फिरवणे टाळावे. असे केल्याने अपमान होऊ शकतो आणि सन्मान गमावला जाऊ शकतो. एकादशीच्या दिवशी राग टाळावा. त्यामुळे मानसिक ताण वाढतो. त्यामुळे भक्तिभावाने विष्णूची पूजा करावी. जर कोणी चूक केली असेल तर त्याला माफ करा. देव उठणी एकादशीच्या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन करू नये. या दिवशी भाताचे सेवन करू नये. तसेच एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. पूजेच्या 1 दिवस आधी तुळशीची पाने तोडून घ्या. देव उठणी एकादशीला हे ज्योतिषीय उपाय करा. पैसे मिळवण्यासाठी देव उठणी एकादशीला तुळशीची पूजा अवश्य करावी. या शुभ दिवशी उसाचा रस तुळशीच्या रोपात मिसळून अर्पण करा. यानंतर त्याच्यासमोर देशी तुपाचा दिवा लावावा. तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांसह आरती करावी. असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तसेच जीवनात अचानक उद्भवलेल्या आर्थिक अडचणींचा अंत होतो. नंबर 2. लग्नाची शक्यता. जर एखाद्याच्या कुंडलीत लग्नाला उशीर होण्याची शक्यता असेल किंवा लग्नासंबंधी काही समस्या येत असतील तर देवोत्थानी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूची विधिवत पूजा करावी. त्यांना कुंकू, हळद आणि गोपीचंदनाचा तिलक लावावा. यानंतर भगवान विष्णूला पिवळे फूल अर्पण करावे. या उपायाचा अवलंब केल्यास लवकरच विवाह होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनाशी संबंधित सर्व समस्यांपासूनही तुम्हाला आराम मिळेल. नंबर 3. करिअरच्या प्रगतीसाठी. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सतत अडथळे येत असतील तर देवदूतांनी एकादशीच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूंना केशर दुधाचा अभिषेक करा. त्यानंतर त्यांच्या वैदिक मंत्रांचा जप करावा. हा उपाय केल्याने कामाच्या ठिकाणी येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात. तसेच करिअरमध्ये अपेक्षित यश मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.